मध्ये अत्यंत महत्त्वाची सूचना काही मांडलेल्या आहेत त्या आम्ही विचारात घेतोय। नक्कीच जे आपण सांगितलं 200-250 रुपयाची मजुरी आता ह्याच्यापासून 317 रुपये पूर्वी जेव्हा आम्ही ह्याच्यामध्ये चाललो तेव्हा 297 होते, त्यानंतर वाढले, परत वाढले आणि आता 317 रुपये झालेले आहे। तर 317 रुपये पण आताच्या कालखंडामध्ये आपल्याला ती कमीच वाटते आणि ते बरोबर आहे। त्यामध्ये आणखीन त्याच्यामध्ये आम्ही विचाराधीन आहोत की त्यात आणखीन कशी वाढेल आणि आपला गरीब शेतकरी कुटुंबातला किंवा मजूर हा आपल्याला कसा सक्षम बनवता येईल, त्यासाठीच खरं म्हणजे ही आपली रोजगार योजनेचा आहे मूलभूत हे आहे। त्यानंतर ज्या बाबी आहेत योजनेमध्ये ग्रामसभेचा जास्त सहभाग आहे, कारण ग्रामसभेला हे सगळे अधिकार दिलेले आहेत। तुम्ही मगाशी जे काय सांगितलेले आहेत त्यामध्ये ग्रामसभाच आपल्याला ठरवणार आहे, ग्रामसभा तिथं मान्य त्याला अधिकार कमी करणार आम्ही नाही आहे। त्यानंतर तुम्ही सांगितलं 15 दिवसामध्ये वेतन ही बाब नक्की आहे आणि ते आम्ही देतोय। जर 15 दिवसाचं वेतन विलंब झाला तर त्याच्यामध्ये त्याचा विलंब आकाराची तरतूद केलेली आहे। तो विलंब आकाराचा रोजगार नाही दिला तर त्याला बेरोजगार भत्ता हाही आपण ह्याच्यातून देण्याची तरतूद आहे। त्यामुळे त्याची काय काळजी करायचं कारण आहे, फक्त जे सुटसुटीतपणा आपण आणतोय आणि भ्रष्टाचार होऊ नये ह्यासाठीच काही नवीन हे आपल्याला हे वापरावे लागतात नियम आणि म्हणून करता हे अडचण। त्यातल्या परवा आमची कार्यशाळा झाली दिल्लीला, देशातले जवळजवळ 30 मंत्री आम्ही होतो वेगवेगळ्या राज्यांचे आणि स्वतः शिवराजसिंग चौहान आणि सगळे अधिकारी वर्ग, त्यांना आम्ही महाराष्ट्रातल्या ह्या अडचणी निर्माण सांगितल्या की आमचे जे काय 2 वेळेला फेस्ट टाईप करावा लागतो तो आम्हाला अडचणीची बाब आहे आणि डोंगर भागामध्ये ते शक्य होत नसतं आणि मग काय करणार, तर त्यात दुसरे तरतूद त्यांनी झाली। त्यांचे फोटो काढा तुम्ही पाठवा, कलेक्टर त्याची हजेरी लावली जाईल। तरी पण आम्हाला ते अडचण वाटते। 150-150 किलोमीटरच्या अंतरावरती कलेक्टरांचं ऑफिस असतं, आपले तालुके वेगवेगळ्या ठिकाणी असतात, तर त्याच्यामध्ये आणखीन थोडीशी वेगळं आता हे नवीनच सगळं आल्यामुळे आम्हाला ते सुधारणा करणं क्रमप्राप्त आहे की भविष्यामध्ये योजना आम्ही दाखवतोय आणि त्या लाभ जर मिळाला त्याचा उपयोग काय, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे। ह्याच्यात तुमच्या ज्या काय सूचना आहेत त्या आम्ही विचारात घेऊन ह्याच्यात बरेचसे आम्ही त्याच्यामध्ये अजून सुधारणा करतोय। त्यानंतर आपण जे सांगितलं भ्रष्टाचार होऊ नये हे तर अगदी महत्त्वाची बाब आहे आणि त्यासाठीच हे जिओ टॅगिंग करतात किंवा हे बाबी हे करणं का गरजेचं हे तुम्ही मग सांगितल्याप्रमाणे आणि ह्याच्यामध्ये ज्या आपल्या निकटच्या ज्या बाबी आहेत शासनाच्या विचाराधीन की शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त उपयोगी काय, अगदी वादळापासून वाऱ्यापासून सगळंच पूर आला सगळं आलं ह्याला सगळं संरक्षित करण्यासाठी आणि त्यानंतर इतर पण जे काय अंगणवाडीची इमारत असेल किंवा काय त्याला मजूर मिळतं, जसं घरकुलांसाठी आम्ही मजूर देतो त्यांना जवळजवळ त्या घरकुलाच्या ह्याला जवळजवळ 28 दिवस 30 दिवसाची त्यांना मजुरी देतो आम्ही की जेणेकरून त्यांना त्याचा रोज कुठं खंडित होता कामा नये आणि त्यांनी 2 महिन्याचे सांगितले त्याच्यावरती पण आम्ही विचार करतोय आणि तुमचे सगळे जे विचार आहेत ते घेऊन आता एक कार्यशाळा आपल्या इथं पण आपण आयोजित करतोय। दोन्ही सभागृहातल्या सदस्यांना घेऊन आपल्या भाजी भाकरे मॅडम म्हणून आहेत आपल्या दिल्लीच्या, तर त्यांनी सांगितलं आम्हाला सांगितलं तर आम्ही येऊन आपल्याला ते सुटसुटीत सांगतील आणि आपले जे काय म्हणणं आहे ते पण आपण तिथं मांडूया। तर कदाचित पुढच्या मंगळवारी ही कार्यशाळा घेण्याचा आम्ही आयोजित करतोय। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या सगळ्या सभापती अध्यक्ष यांनाही कल्पना दिली, मी पत्रात त्यांना दिलेले आहेत, तर ते तुम्हाला कळवतो आम्ही आणि ह्या योजनेचं परिपूर्ण ज्या काय 318 योजना आहेत त्याचं प्रत्येकाला वैयक्तिक पत्र आम्ही तुम्हाला सुपूर्द करतो आणि मग त्यातून अजून काय जर तुमच्या सूचना आल्या त्या आम्ही स्वीकारतो, पण ती ही योजना महाराष्ट्र आणि सगळ्याच शेतकऱ्यांसाठी चांगली होईल असं आम्ही करतो आणि तुमच्या मान्य करतो।